नमस्कार मित्रांनो, मी हेमंत सर, मास्टरमाइंड स्पर्धा परीक्षा क्लासेस ढानकीचा संचालक। आज आपल्याला काल घेतलेल्या विषयावरच म्हणजे ॲलिगेशनवरच आज आपल्याला 6 प्रश्न घ्यायचे आहेत मित्रांनो। त्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की IBPS आणि TCS यानंतरच्या सगळ्या एक्झाम IBPS आणि TCSच घेणार आहे आणि ते कशा पद्धतीने घेणार आहे, त्याची हे काय आहे, म्हणजे कोणत्या पद्धतीने परीक्षा घेणार आहे ते मी सगळं तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याच्याबद्दल सविस्तर माहिती 10 ते 15 मिनिटाची घालणार आहे। तर मित्रांनो लक्षात घ्या, आता परीक्षा थोड्या कठीण व्हायला लागल्या। ज्या प्रकारे IBPS च्या लॉंग फॉर्मच आहे इंडियन बँकिंग पर्सनल सिलेक्शन, त्या पद्धतीने ज्या पद्धतीने बँकेचे पेपर होतात त्याच पद्धतीने IBPS आपले पेपर घेणार आहे सरळ सेवावाल्यांचे। आणि त्याच्यात फक्त बँकिंगला जसं गणिताला 30 मिनिटं द्यायचे, रिजनिंगला 30 मिनिटं द्यायचे, इंग्लिशला 20 मिनिटं द्यायचे आणि जीके साठी 20 मिनिटं द्यायचे। पण आपल्याला तसं केलेलं नाही आहे, आपल्याला त्याच्यात थोडीशी सूट दिलेली आहे त्यांनी। आपल्याला प्रत्येक पोर्शन मध्ये 30-30 मिनिटांमध्ये 4ही विषय घातलेले आहेत आणि त्या पद्धतीने आपल्याला ते परीक्षा घेणार आहे। पण प्रत्येक विषयात पास होणे महत्त्वाचे आहे, त्याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तो पण व्हिडिओ माझ्या बघालाच। त्या अगोदर आपण ह्या विषयावर जाऊ। मिश्रणाचा दुसरा पाठ घेऊन येत आहे मी आज। पहा मित्रांनो, तुम्ही हे प्रश्न पाहण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट्स घाला, सगळं बघा। तुम्हाला फ्री मध्ये भेटत आहे ते महत्त्वाचे नसून सगळ्या अपडेट मी तुम्हाला घालणार आहे। नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मी येणाऱ्या 1-2 दिवसात प्रत्येक रिक्रुटमेंटच्या नोटिफिकेशन सुद्धा घालणार आहे। पहा मित्रांनो, पहिला प्रश्न आपला काय आहे। अजयने 15 किलोग्राम तांदूळ 14.5 15 किलोग्राम तांदूळ 14.5 15 किलोग्राम तांदूळ 14.5 रुपये दराने घेतले। लक्ष द्या, सिंपल कसं होणार आहे ते सांगतो मी तुम्हाला। एवढं मोठं गुणाकार भागाकार करायची गरज नाही। आणि 10 किलोग्राम तांदूळ 13 रुपयाने घेतला आहे आणि सगळं मिळवून म्हणते विकत घेतले आणि 15 रुपये दराने विकले। सगळे 15 रुपये दराने विकले। किती रुपये दराने विकले तर 15 रुपये दराने विकले। मित्रांनो पहा, फक्त पाहताना तुम्हाला थोडंसं अवघड जाईल। फक्त 1-2 प्रश्न अशा पद्धतीने करा, तुम्हाला उत्तर कसं सोपं होतं ते सांगतो। विकले तर त्याला नफा किंवा तोटा किती होईल, पहा नफा किंवा तोटा काढायचा आहे। पहिले 15 किलो तांदूळ आहेत मित्रांनो, किती आहेत 15 किलो तांदूळ आणि दुसरे 10 किलो, एकूण किती झाले मित्रांनो 25 किलो झालेत। आता तुम्ही म्हणाल 25 गुणिले 15 करतील, बिलकुल करणार नाही। मी काय करेन, 15 मधून 14.5 मायनस करेन। 15 मधून 14.5 आपल्याला मायनस करता येतात, 14.50 मायनस केलो मित्रांनो तर वाचले 0.50, बरोबर आहे 0.50 म्हणजे फायदाच झालेला आहे। फायदाच झालेला आहे तर 15×5 75 म्हणजे 7.5 रुपये। पहा किती तांदूळ आहेत ते 15 किलो तांदूळ आहेत। काय प्रॉफिट झाला आपल्याला 0.5 चा फायदा झाला, म्हणजे 15×5 75 7.5 रुपये इथं फायदा झालेला आहे। इथं काय म्हणते मित्रांनो, 10 किलो तांदूळ त्यांनी 13 रुपयाच्या भावाने घेतले आहे, म्हणजे एकूण तांदूळ 15 रुपयाच्या भावाने विकले आहेत त्यांनी। तर 15 मधून हे 13 मायनस करा, 15तून 13 किती राहिले मित्रांनो 2। एकूण तांदूळ किती विकले ते वाले 10। इथंही आपल्याला काय झाला फायदाच झालेला आहे, बेद आहे 20। तर एकूण फायदा झालेला आहे मित्रांनो 27 रुपये 50 पैशाचा आपल्याला इथं लाभ झालेला आहे। म्हणजे नफा किंवा तोटा किती झालेला आहे तर नफा झालेला आहे आपल्याला 27 रुपये 50 पैशाचा। पुन्हा बघा मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे। रामने 4 रुपये किलोग्राम वाले 25 किलोग्राम गहू 4.5 रुपये किलोग्राम वाले 35 किलोग्राम सोबत मिश्रण केले आणि 4 रुपये 25 रुपये किलोग्रामच्या दराने विकले, तर त्याला नफा किंवा तोटा किती झाला। आपल्याला खूप जास्त मोठं करायचं नाही आहे। कॉमन विकलेला आहे 4.25, कॉमन विकलेला आहे 4.25। पहिले 4 रुपयाच्या दराने किती घेतले 25 किलोग्राम गहू, तर याच्यामध्ये 4 रुपयाच्या दराने घेतले म्हणजे 0.25 चा काय झाला मित्रांनो आपल्याला नुकसान झाला। 0.25 गुणिला किती किलोग्राम घेतले होते 25, हा नुकसानवाला आहे आपल्याला माहित आहे। 4 मधून 25 गेले, तुम्हाला समजत नसेल पुन्हा करतो। काय झालं 4.25 मधून 4 मजा केले होता, आपल्याला उत्तर काय भेटेल 0.25। 0.25 ला गुणाकार करा 25 किलो तांदूळ, तर 25 गुणिला 0.25 किती आले 25×25 625 6 रुपये 25 पैसे हा झालेला आहे मित्रांनो तोटा पहिल्या याच्यामध्ये। दुसऱ्यामध्ये काय म्हणते मित्रांनो 4.50 किलोग्राम वाले 35 किलोग्राम गहू पहिले 4.25 ला विकलेले आहेत त्यांनी, आपण घेतले होते 4.50 ला।
सॉरी हा इथं फायदा झालेला आहे 4.50 ला आपण हे केले ना 4.25 ला विकले, त्याच्यामध्ये नुकसान काय झाला 0.25चा नुकसान झालेला आहे मित्रांनो. इथंही आणखी शॉर्टकट होता पण ते प्रश्न समजायला वेळ लागते. नुकसान झालेलं आहे 0.25 गुणिला किती किलोग्राम आहेत मित्रांनो 35 किलोग्राम आहेत. 25 5 सव्वाशेचे 5 हातचे 12 25 3 75 75 10 85 2 87 8.75 नुकसान झालेलं आहे आणि इथं 6.25 फायदा झालेला आहे. तर मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करा. 8.75 मधून 6.25 मायनस करा. किती उरतात 5 मधून 5 गेले 0, 7 मधून 2 गेले 5, 8 मधून 6 गेले ₹2.50 आपल्याला मित्रांनो नुकसान झालेलं आहे. कारण दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला 8.75 रुपयाचा लॉस झालेला आहे. 8.75 रुपयाचा लॉस झालेला आहे आणि पहिल्या याच्यामध्ये आपल्याला 6.25चा फायदा झालेला आहे. तर आपला तोटा किती असेल मित्रांनो ₹2.50. तर इथं आपला तोटा किती असेल मित्रांनो ₹2.50 हा आपला इथं तोटा आलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही प्रश्न सोडून पहा मित्रांनो. तुम्ही काय करता प्राथमिक गती मी तुम्हाला सांगतो सगळ्यात जास्त मुलं काय करतात, हे छोटं आहे तरी थोडंसं हार्ड का वाटते तुम्हाला, करून पाहिलं नाही तर हार्ड वाटते, नाही तर सोपं आहे मित्रांनो. हे तुम्ही पाहताच असाल, मी मिटवतो आणि तुम्ही काय करतात तेही सांगतो. ह्या दोन प्रश्नांमध्ये मित्रांनो मुलं काय करतात 4 गुणिला 25 म्हणजे 25 × 100 4.50 गुणिला 35 मग याचा गुणाकार करतात. 35 गुणिला 25 किती होते 5 5 25चे 5 हातचे 2 5 20 आणि 15 35 आणि 2 37चे 7 हातचे 3 4 त्या 12 आणि 3 15 157.50 हे झाले. दोघांची बेरीज करतात 257.50. पुन्हा काय करतात तर 4.25 गुणिला 25 आणि 35 किती 60 ला मल्टिप्लाय करतात आणि त्याच्यामधला उत्तर काढतात आणि हे करतात. तर याला कितीतरी वेळ लागते, ते सोपं आहे त्याच्यामुळे मी ते सांगायलो. बघा मित्रांनो तिसरा प्रश्न आहे. एका मिश्रणात दूध आणि पाणी 3:2च्या प्रमाणात आहे. जर मिश्रणात 4 लिटर पाणी मिळवले असता मिश्रणाचा प्रमाण 1:1 होतो म्हणते. प्रश्न का मी तुम्हाला पूर्ण वाचून दाखवत आहे. पहिले पूर्ण प्रश्न वाचा, नंतर कधी परीक्षेत प्रश्न सोडवताना जसं लिहिलेलं आहे तसं पहिले लिहायचे आपल्याला आहे. जर मिश्रणात 4 लिटर पाणी मिळवलं असता मिश्रणाचा प्रमाण 1:1 होतो तर मिश्रणात दूध किती. आपल्याला फॉर्म्युला वापरायचे नाही आहे मित्रांनो, कारण फॉर्म्युले खोगीर वापरतात. क्रिकेट कुणालाही खेळता येते, जन्माला आलेला मुलगाही क्रिकेट खेळते, पण व्हॉलीबॉल फुटबॉल खेळू शकत नाही, कारण व्हॉलीबॉल फुटबॉल खेळायला ताकद लागते, रनिंग लागते ना, बॅट कुणी घुमवू शकते. म्हणून आपल्याला खोगीर बनायचं नाही, आपल्याला बनायचं आहे थोडंसं स्मार्ट आणि थोडंसं चांगला विचार घेऊन. एका मिश्रणात दूध आणि पाणीच्या प्रमाण आहे मित्रांनो 3:2. 3:2 आहे. जर मिश्रणात 4 लिटर पाणी, हा दूध आहे आणि हा पाणी आहे, इथं काय म्हणते मिश्रणात 4 लिटर पाणी टाकायचे आहे म्हणते. 4 लिटर पाणी टाकायचे आहे आपल्याला ह्या मिश्रणात असता मिश्रणाच्या प्रमाण 1:1 होईल म्हणते. 1:1 होईल म्हणजे हा 3 आहे तर 3च राहील ना, यालाही 3च बनवायचे आहे मित्रांनो. आपल्याला यालाही 3च बनवायचे आहे. तर 4 लिटर मिळवल्यानंतर 3 होणार आहे म्हणजे 4 तिया 12 न, हे काय होईल 4 तिया इंटू 4 4 तिया 12 12 आल्याशिवाय ते एकाला प्रमाण होणार नाही. तुम्हाला लक्षात ह्या प्रश्नाला नाही आला तर ह्या प्रश्नात व्यवस्थितच लक्षात येईल, कारण इथं कॉमन डिजिट दिसायले त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकते. पण व्यवस्थित पहा, पहिले प्रमाण होता 3:2. 4 लिटर पाणी मिळवल्यानंतर प्रमाण 1:1 होईल म्हणते. 1:1 होईल म्हणजे हा 3 आहे तर हाही 3च होणार आहे. म्हणजे याच्यामधला गॅप काय आहे तर 4चा गॅप आहे, बरोबर. म्हणजे 4चा गॅप. तर आपण प्रमाण कशाला हे करतो, प्रमाण म्हणजे गुणाकारच असते. तर पहिले 4 दुने 8 राहिला असेल आणि हा पहिले 12 राहिला असेल. हा जसा 12च्या 12च राहिला, पण याच्यामध्ये 4 मिळवल्यानंतर 12 होते, बरोबर. याच्यामध्ये 4 मिळवल्यानंतर 12 होते, तेव्हाच प्रमाण 1:1 होते. म्हणजे आपल्याला किती तर मिश्रणात दूध किती, तर मिश्रणात दूध किती तर 12. आणि जर विचारलं असतं तर पाणी पूर्वी पाणी किती होता तर 12 मधून आपण काय केलं असतो, पूर्वीचे 4 मायनस केले असतो अगोदरचे आताचे, आणि मग सांगितलं असतं पाणी 8 लिटर आहे. पण आपल्याला विचारलेलं आहे मित्रांनो फक्त दूध किती, म्हणून उत्तर आहे 12. पहा मुलांनो, दूध आणि पाणीच्या 20 लिटर मिश्रणात दूध आणि पाणी 5:3 प्रमाणात आहे. 20 लिटर दूध आणि पाण्याच्या मिश्रण आहे, प्रमाण आहे 5:3. जर 4 लिटर मिश्रणाला काढून 4 लिटर मिश्रणाला काढून म्हणजे हे दोनही काढायचे आहेत म्हणते.
काढून त्या ठिकाणी दूध घेतल्या गेलं. दूध घेतल्या गेलं म्हणजे किती? 4 लिटरच घेतल्या गेलं. तर नवीन प्रमाण किती? हा प्रश्न वाचायला हार्ड आहे मित्रांनो, सोडवायला खूप सिंपल आहे. काय म्हणते? 20 लिटर मिश्रण आहे, आपल्याला सरळ दिलेलं आहे. 20 लिटर मिश्रणामधून 4 लिटर मिश्रण मायनस करायचे आहे. 20 मधून 4 गेले, किती राहिले? 16. प्रमाण किती आहे? 5 ला 3. प्रमाणाची कधी बेरीज होते? 5 आणि 3 8, म्हणजे 8 ने डिवाइड केलो तर काय होईल? 16 ला 8 ने डिवाइड केलं तर उत्तर आलं 2, म्हणजे 2 पंचे 10 न 2 तिया 6. आता काय म्हणते? गेलं तर नवीन प्रमाण किती? सॉरी, मिश्रणाला काढून त्या ठिकाणी दूध घेतल्या गेलं. दूध घेतल्या गेलं तेवढंच घेतल्या गेलं, किती? 4. तर इथं दूध हा आहे आपला, दूध आणि पाणी. हे पहा, एवढं 5 ला 3 दूध आणि पाणी, 16/8. व्यवस्थित बघा मित्रांनो, थोडंसं लिहिताना मला घाई होते त्याच्यामुळे प्रॉब्लेम जाते. आता काय? 5 ला 3 2 पंचे 10 2 तिया 6 दूध मिळवल्या जात आहे. 10 आणि 4 14 झाले. हा पाणी जसंच्या तसं राहील, म्हणजे प्रमाण किती होईल? 14 ने 6 ला भाग जाते, 7 ला 3. तर आपलं उत्तर येईल मित्रांनो या प्रश्नाच्या 7 ला 3. एकदम सोपा आहे, फॉर्म्युला वापरायची आवश्यकता नाही. व्यवस्थित समजा, समोरच्या प्रश्नामध्ये आणखी जास्त समजेल त्याच्यापेक्षा. अपयश ही यशाची पहिली पायरी असली तरी, लक्षात घ्या, अपयश ही यशाची पहिली पायरी असली तरी मित्रांनो, नुसतं अपयश घेत चालणं हे योग्य नाही. कारण अपयश चढता 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 एवढा जिना चढून जातो की तिथं खाली पाहिल्यानंतर आपल्याला फक्त आणि फक्त प्रायचित्त दिसते. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीला स्मार्टनेस होणं आवश्यक आहे मित्रांनो. पहा, 40 लिटर दूध आणि पाणीच्या मिश्रणात, 40 लिटर दूध आणि पाणीच्या मिश्रणात 10% मिश्रणात पाणी 10% आहे, पाणी 10% आहे. तर 40 चे 10% किती मित्रांनो? तर 4. आणि 4 जर 40 मधून 4 गेले तर राहिले किती? 36. तर दूध 36 आहे आणि पाणी 4 आहे. तर मिश्रणात किती पाणी मिळवावं लागेल की पाणी 20% होईल म्हणते. पाणी 20%, फक्त आपल्याला पाणीच मिळवायचे आहे, दुसरी काही वस्तू मिळवायची नाही आहे. आता हे 90% होते, आता यांना करायचे आहे आपल्याला 80%. का 80% करायचं? हे 10% होते. नाही, याला किती करायचे आहे आपल्याला? 20% करायचे आहे, बरोबर. 20% करायचे आहे तर आपल्याला 20% करायचे आहे. हे किती आहेत? 36. 80% म्हणजे 36, तर 20% म्हणजे किती? तर सोपंच आहे, जास्त विचार करण्यासारखं नाही आहे. 9 × 36, तर इथं किती होतील? 9. 36 न 9 45. आलं? असंही नाही आलं तरी लक्षात घ्यायचं. काय करावं लागेल आपल्याला? हे 80 लिटर आहे, 80 म्हणजे 36, तर 20 म्हणजे किती? असंही केलं तरी तुम्हाला उत्तर भेटेल. पहा, 36 गुणिला 20 डिवाइड बाय 80, 0 2 8 4 9 36, तर 9 लिटर आलं. तर हे 9 लिटर झालं. आता आपल्याला 9 लिटर हे झालं. प्रश्न काय म्हणते? पाणी मिळवावं लागेल. तर मिश्रणात किती पाणी मिळवावं लागेल? पहिले किती होतं मित्रांनो? 4 ना, आता झाला 9. तर ह्या 9 मधून किती मायनस करायचे? 4 मायनस करायचे. तर किती उत्तर भेटेल आपल्याला? 5. तर मिश्रणात किती पाणी मिळवावं लागेल मित्रांनो? आपल्याला 5. हे एवढी स्टेप करायची आवश्यकता पडणार नाही आहे, फक्त असे 2 ते 4 हा एक प्रश्न आहे अशाच टाईपच्या. तुम्हाला पाहावं लागेल. तुम्ही फॉर्म्युले प्रत्येक, याला वेगळा फॉर्म्युला, याला वेगळा फॉर्म्युला, याला वेगळा फॉर्म्युला वापरून मित्रांनो आपला अभ्यास होणार नाही. आपल्याला एका स्टेपने जावं लागेल. पर्सेंटेज कसे असतात हे घ्यावं लागेल ना. मी पर्सेंटेज कसे असतात हे शिकवलेलं आहे, टक्केवारी या चॅप्टर मध्ये बघून घ्या आपल्या. पहा, 20 लिटर स्पिरिट आणि पाणीच्या मिश्रणात 10% पाणी आहे. 20 लिटर स्पिरिट आणि पाणी, स्पिरिट आणि पाणी, पाणी म्हणजे वॉटर, 20 लिटर, तर 10% पाणी आहे. 10 लिटर म्हणजे 20 पैकी 10 लिटर, 10% म्हणजे किती? तर 2. तर हे उरले किती? स्पिरिट 18 लिटर उरला. आता यामध्ये आणखी किती पाणी मिळवले की पाणीची मात्रा 25% होईल? 25% होईल म्हणते. हे 25% झालं पाहिजे, हे 25% झालं पाहिजे, म्हणजे हे किती पर्सेंट होईल? 75%. तर 75% किती आहे मित्रांनो? 18 आहे. याच्यामध्ये काहीच मिश्रण करत नाही आपण, म्हणजे 18चे 18च राहणार आहेत. तर हे 75% म्हणजे 18. तर असं लक्षात येते आपल्याला 6 म्हणजेच होते. पण तरी पण मी तुम्हाला सांगितलं ते काय करायचं. जर तुम्हाला हे कन्फ्यूज वाटलं तर 75 म्हणजे 18, तर 25 म्हणजे किती? अशा प्रकारे क्रॉस मल्टिप्लाय करा, तुम्हाला उत्तर भेटून जाते. 25 × 75 न 3 × 18 म्हणजे 6 लिटर आपल्याला पाणी लागते. पण काय म्हणते? मिळवलं की आणखी किती पाणी मिळवावं लागेल म्हणते, आणखी किती पाणी मिळवावं लागेल म्हणते. आता किती उत्तर आलं आपलं? 6 लिटर पाणी होतं आणि पहिले किती होतं?
2 लिटर होतं तर किती मिळवावं लागेल मित्रांनो 4 लिटर पाणी मिळवावं लागेल। मित्रांनो घाबरून जाऊ नका, तुम्हाला हे थोडंसं हार्डही वाटत असेल तरी पण आपण आपल्या काही अडचणीमुळे खूप जास्त प्रश्न घेऊ शकत नाही आणि मोठे व्हिडिओ मुलांना आवडत नाही, मुलांना फक्त टीचिंग पाहिजेत। मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो, मंजिले उनको मिळते हा प्रश्न नाही आहे, सगळ्यांना सगळं सारखं मिळते। तुमच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या काही ना काही चांगल्या गोष्टी आहेत, फक्त त्या अभ्यासावा लागतील। मित्रांनो परीक्षा प्रत्येक वेळेस कठीणाला कठीण प्रसंग येत राहतील, पण तुम्हाला अभ्यासामध्ये सातत्यता ठेवावं लागेल आणि ह्या सातत्यतेसाठी आपले व्हिडिओ दररोज पाहत राहा। मी तुम्हाला यानंतर IBPS पॅटर्नचं सगळं लिहून पूर्ण समजावून सांगणार आहे। तो 5 ते 7 मिनिटाचा व्हिडिओ येणार आहे, आजच येईल तो व्हिडिओ। तर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। धन्यवाद।